विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला सुरुवात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हजेरी, तर छगन भुजबळही बैठकीसाठी उपस्थित. मराठा आरक्षणासाठी कोल्हापुरात बैठक. राज्यभरातून मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित. बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार. विधानसभा अध्यक्षांवर दबाव. कोकाटेंच्या बाबतीत राहुल नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नाही. संजय राऊतांचा हल्लाबोल. कोल्हापूरच्या उत्तरेश्वर पेठसह अनेक भागात गढूळ पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. पाईपलाईन दुरुस्तीच्या कामामुळे गढूळ पाणी, पालिका अधिकाऱ्यांचा दावा. चिमुकल्याच्या हातात दिले कारचं स्टेअरिंग. पालघरच्या महसूल विभागातील अधिकाऱ्याचा प्रताप. मुलाचा ड्रायव्हिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल. महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्र्यंबकेश्वर मंदिर 2 दिवस 24 तास सुरू राहणार. 26 आणि 27 फेब्रुवारीला भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून निर्णय. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज समारोप. दिल्लीत होणाऱ्या संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार राहणार उपस्थित. दुबईच्या मैदानात आज भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला. कोण जिंकणार? हाय व्होल्टेज लढत याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष. न्यूज 18 लोकमतवर महा कव्हरेज. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाची बातमी आजच्या दिवसातली या बुलेटिनच्या, ती म्हणजे आयसीसी चॅम्पियन्स क्रिकेट ट्रॉफी मधला सर्वात हाय व्होल्टेज सामना आज रंगणार आहे. दुबईच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. हा सामना जिंकून सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्याचं भारतीय संघाचं लक्ष्य असणार आहे. तर हा सामना जिंकून चॅम्पियन्स ट्रॉफीतील आपलं आव्हान कायम राखण्याचा प्रयत्न पाकिस्तानचा असणार आहे. पहिल्या सामन्यात बांगलादेशचा सहज पराभव करत भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफीत शानदार सलामी दिली आहे. तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडनं 60 धावांनी पराभूत व्हावं लागलं. भारत आणि पाक या दोन्ही संघांमधील चॅम्पियन्स करंडकाचा अखेरचा सामना 2017 मध्ये अंतिम फेरीत झाला होता आणि यामध्ये पाकिस्ताननं भारताला नमवत करंडक जिंकला होता. सलामीवीर शुभमन गिल सध्या चांगल्या लयीत आहे. तर कोहली आणि शामीकडनं भारताला मोठ्या अपेक्षा आहेत. तर तंदुरुस्त होऊन संघात परतलेल्या मोहम्मद शामीनं गेल्या लढतीत 5 बळी मिळवले होते आणि हर्षित राणाची त्याला चांगली साथ मिळतेय.